नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला आंबे पोळी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे आंबे हापूस आंबे घेतलेले आहेत। त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते। इट सपोर्ट्स हार्ट हेल्थ, बूस्ट इम्यून सिस्टम, इम्प्रूव्स स्किन हेल्थ, मे ईज कॉन्स्टिपेशन आणि सपोर्ट आय हेल्थ ऑल्सो। हे एवढे बेनिफिट्स आहेत आंब्याचे। तर सीझनमध्ये आपल्याला सीझनल फ्रूट आहे हा, तर आपल्याला खायलाच पाहिजे तो। बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण नंतर मिळत नाही वर्षभर तो। इथे मी सुरुवातीला 2 वाट्यांचा हापूस आंब्याचा रस काढून घेतला आणि त्याच्यात जवळजवळ अर्धी वाटी साखर घातली। आता आपण तो गाळून घेऊया रस। शिजवायचं वगैरे काही नाही आहे, फक्त गाळून घेतो मी। रेषा सगळ्या असतात त्या वर राहतात। आणि साखर पण विरघळली जाते ह्याच्यात। नॅचरल कलर आहे आंब्याचा, किती सुंदर दिसतो बघा। पल्प सगळा वर राहिलाय। तुम्ही हा चपाती बरोबर खाऊ शकता। पातळ एकदम तुपाचा हात लावून ताटाला गाळत ठेवायचं। ही आंबा पोळी वर्षभर टिकते। फायबर्स भरपूर असतात आंब्यामध्ये। पूर्ण व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आपण या चाळणीतनं। थोडंसं साखर आहे ती घेऊया आपण। काहीच रेसिड्यू राहिलेला नाही आहे त्याच्यात, अगदी जरासा राहिलेला आहे। 1 चमचाभर असेल नसेल। छान एकजीव होतं, मिक्सरमधनं काढायची गरज नाही आहे आपल्याला। हे झालं आपलं करून। आता आपण ह्याला तुपाचा हात लावून घेऊया। या ताटाला आणि ह्याच्यामध्ये ही पोळी करूया आपण। जरा हलवून घेते म्हणजे एकसारखी पातळ होईल ही, एकदम थिन लेयर। ऊन कडक असल्यामुळे छान वाळेल आपली पोळी।
2 वाट्यांमध्ये असे 2 ताटं झाली आहेत ह्याची. ह्याला वाळायला साधारण 8 ते 10 दिवस तरी लागतील. हवा आता पावसाळी असल्यामुळे कदाचित 15 दिवससुद्धा लागू शकतील या पोळीला. तुम्ही अशी करू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. See you in my next video. Stay healthy, stay fit and keep eating and keep watching my videos.